श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी सम हाय, हॅलो, नमस्कार. कशा सर्व मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे इच्छापूर्तीसाठी जी सेवा आहे. खूप लोकांची ही इच्छा असते की माझं घर होऊ दे, खूप लोकांची इच्छा असते मला चांगला जॉब लागू दे, खूप लोकांची ही पण इच्छा असते की माझं लग्न होऊ दे किंवा माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे. म्हणजे मुलं जी लहान मुलं आहेत ती आगाऊपणा भरपूर करतात, त्यांच्यामध्ये शांततापणा येऊ दे, माझ्या घरात पैसा टिकून राहू दे. ह्याच्यासाठी इच्छापूर्तीसाठी जी सेवा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर उपाय हा करायचा आहे तुम्हाला, की तुम्हाला एक काचेचा जार घ्यायचा आहे किंवा तुम्ही म्हणायला गेले तर काचेची बरणी अशी घ्यायची, ज्याला झाकण वगैरे असेल, अशी बरणी घ्यायची आहे आणि ती बरणीमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर जे खडा मीठ असतो ना, समुद्रातलं मीठ म्हणतात, ते मीठ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण त्या पाण्यामध्ये तुम्हाला तो चमच्याने पूर्ण हळवून घ्यायचं आहे. पूर्ण मेल्ट झालं पाहिजे त्या पाण्यामध्ये. तुमचं ते जे तुम्ही जाड मीठ घेतलंय ना, आणि तुम्हाला जाड मीठच घ्यायचे. तुम्ही म्हणाल बारीक मीठ वगैरे माझ्या घरात स्वयंपाकासाठी आहे ते नाही. तुम्हाला खडा मीठच, जाड मीठच घ्यायचे, जे समुद्रातून आपण आणतो ते मीठ घ्यायचं आहे. ते सगळीकडे अवेलेबल असतं. तर ते तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि ते मीठ तुम्हाला त्या जारमध्ये किंवा त्या बरणीमध्ये तुम्हाला टाकायचं आणि पूर्ण मेल्ट करून घ्यायचे चमच्यानी पूर्ण. त्याच्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचे व्हाईट कलरचा आणि त्या कागदावरती तुमचं स्वतःचं पहिलं नाव लिहायचे. तुमचं नाव लिहिल्यानंतर, जसं माझं मी पूर्ण नाव प्रतीक्षा गणेश जगताप असं पूर्ण नाव लिहिल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे एखाद्याला अशीही इच्छा असू शकते की मला प्रेग्नन्सी राहू दे, मला मुलगा होऊ दे किंवा माझ्या नवऱ्याला चांगला जॉब लागू दे, माझ्या नवऱ्याची व्यसन जे आहे त्यातून मुक्ती होऊ दे किंवा मला रूम घ्यायचा आहे, तो रूम भेटू दे. अशी जी कोणतीही तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही तिथे त्या चिठ्ठीमध्ये लिहायची आहे आणि चिठ्ठीमध्ये लिहिल्यानंतर ती चिठ्ठी तुम्हाला त्या बरणीमध्ये टाकायची आहे आणि तेव्हा तुम्ही खाली बसा आणि त्या बरणीमध्ये तुम्हाला ती चिठ्ठी टाकायची आहे. ती चिठ्ठी टाकल्यानंतर तुम्हाला त्या चिठ्ठीची जी बरणीचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे त्या बरणीवरती आणि तुम्हाला मनातल्या मनात तुम्हाला बोलायचे. तुमची जी इच्छा आहे ते 21 वेळा म्हणायचं आहे. पुन्हा तुमचं त्या बरणीवरती हात ठेवून तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगून तुमची जी इच्छा आहे आणि हां, ही इच्छा बोलताना तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह विचार करूनच ही इच्छा बोलायची. म्हणजे ही माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे आपण बोलतो ना, की हां, मला जॉब लागला आहे, मला घर मिळालं आहे किंवा माझा मुलगा जो आगाऊपणा करत होता त्यातून तो शांत झालेला आहे किंवा माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटलं आहे, माझी कर्जमुक्ती झालेली आहे, अशी. किंवा तुम्ही इतर कोणासाठी ही सेवा जर करत असाल किंवा हा उपाय करत असाल, तर तुम्ही त्यांचंही नाव लिहून त्यांच्यासाठी हे पॉझिटिव्ह बोलायचं, निगेटिव्ह नाही, की हे होऊ दे नाही, हे झालं आहे, असं तुम्हाला बोलायचं 21 वेळा तुम्हाला म्हणायचं आणि जी ही बरणी आहे ती तुम्हाला एका साईडला ठेवून द्यायची, जिथे कोणाचा हात लागणार नाही. 11 दिवस त्या बरणीला तुम्हाला जराही हात लावायचा नाही किंवा बघायचंही नाहीये. अशा ठिकाणी किचनमध्ये वगैरे ठेवू नका किंवा आपण म्हणतो ना, की दिसण्यासारखं हॉलमध्ये वगैरे असं अशा जागेवर ठेवू नका, जिथे तुम्ही सारखं त्या बरणीकडे बघत बसाल. अशा ठिकाणी ठेवा जिथे 11 दिवस तुम्ही त्या बरणीकडे बघू शकत नाही. अशा ठिकाणी तुम्ही ही बरणी ठेवा आणि 11व्या दिवशी तुम्ही जेव्हा बरणीचं जे झाकण आहे ते ओपन कराल आणि ओपन केल्यानंतर जो आतला कागद आहे तो पूर्ण खराबच झाला असेल, की तो राहिला नसेल, पण तो कागद आहे तो तुम्हाला काढायचे आणि कुठल्याही झाडाची कुंडी असेल त्या झाडाच्या कुंडीमध्ये ते तुम्हाला काढून टाकायचे आणि जे पाणी आहे ते तुम्हाला सिंकमध्ये किंवा तुमचा बेसिन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आणि ती बरणी पूर्ण स्वच्छ करायची आणि ती बरणी तुम्ही स्वतः यूज करू शकता पूर्ण घरात. तर ही अशा प्रकारे हा उपाय आहे आणि हो, तुम्हाला ह्या 11 दिवसाच्या आतमध्ये 100% लिहून देते. तुमचा हा जी काही इच्छा असेल ती तुमची तेव्हापर्यंत पूर्ण झालीच असेल. गॅरंटी देते मी. 101% म्हणतात ना ती. कारण मी स्वतः अनुभव घेतलाय तेव्हा मी तुम्हाला सांगते. तर ही सेवा तुम्ही किंवा हा उपाय तुम्ही करून बघा. कारण जोपर्यंत स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कधीही उपाय सांगत नाही किंवा मी इतरांचे जेव्हा अनुभव ऐकते तेव्हाच मी तुमच्याशी शेअर करते. तर नक्की हा उपाय करून पहा. हा जो उपाय आहे ते 101% मी
मी तुम्हाला खरं सांगते, तुमचा खरंच 11 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि नक्की करून बघा. आणि हो, तुमच्या मित्रपरिवार जे कोणी असेल, त्यांनाही कोणाची इच्छा काय असेल किंवा काहीतरी कुठल्याही प्रसंगामध्ये अडकले असेल, त्यातून त्यांना बाहेर निघायचं असेल किंवा ती गोष्ट त्यांना म्हणतात ना का प्राप्त करून घ्यायची असेल, तर खरंच हे नक्की उपाय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.